पश्चिम महाराष्ट्रात अग्रगण्य असलेल्या सुखकर्ता कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुंबई यांच्या वाई शाखेचा भव्य शुभारंभ वाई नगरीचे उपनगराध्यक्ष घनश्याम चक्के यांच्या हस्ते संपन्न झाला। यावेळी वाई पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुधीर वाळुंज, वाई तालुका किराणा भुसार असोसिएशनचे अध्यक्ष हेमंत येवले, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सचिन फरांदे, यशवंतराव चव्हाण, ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन संतोष जमदाडे, नगरसेवक भारत खामकर, पैलवान ग्रुपचे अध्यक्ष विलासराव देशमुख, अशोक लोखंडे, राजेंद्र अनपट यांच्यासह वाई पंचक्रोशी वाई तालुक्यातून शेकडो हितचिंतक ठेवीदार मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान सर्व पाहुण्यांचे चेअरमन तानाजी मोहिते, व्हाईस चेअरमन शिवाजी निकम, सरव्यवस्थापक एकनाथ माळी, संचालक संजय घोडे पाटील, सर्जेराव घोडे पाटील, अमर जाधव यांच्यासह सुखकर्ता परिवारातील सदस्यांनी शाल, श्रीफळ व बुके देऊन स्वागत केले। सुखकर्ता कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीने अल्पावधीतच सहकार क्षेत्रात उत्तुंग यश प्राप्त केले असून यशाचा आलेख चढत्या क्रमाने आहे। वाई शहरात 27व्या शाखेचा शुभारंभ चेअरमन तानाजी मोहिते यांच्या संकल्पनेतून करण्यात आला। वाई शहर हे पाचगणी, महाबळेश्वर, खंडाळा या तालुक्याचा केंद्रबिंदू असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असते। त्यामुळे या गोष्टीचा विचार करून वाईच्या बाजारपेठेतच शाखेचा शुभारंभ करून ठेवीदार हितचिंतकांना सहकारात प्रगती करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे। वाई शहरात नव्याने शाखा सुरू करण्यात आल्याने पाहुण्यांनी समाधान व्यक्त करत येत्या काळात सहकार्य करणार असल्याचे देखील सांगितले। क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुंबई यांच्या 27व्या शाखेचा आणि वाई शहरातल्या पहिल्या शाखेचा शुभारंभ वाई नगरचे उपनगराध्यक्ष घनश्याम चक्के यांच्या शुभ हस्ते झाला। या प्रसंगी उपस्थित असलेले आदरणीय वाळुंज साहेब, देशमुख दादा, त्यानंतर आमचे तरकारीचे व्यावसायिक संतोषजी जमदाडे, वायरमनचे डायरेक्टर अशोकराव लोखंडे, उपस्थित सर्व मान्यवर, निकम साहेब आणि मोहिते साहेबांनी आम्हाला सर्वांना या ठिकाणी निमंत्रित केलं, त्याबद्दल सर्वप्रथम मी वाई व्यापारी संघटनेच्या वतीनं या दोघांच्या आणि संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा मनापासून धन्यवाद मानतो। आपण वाईमध्ये सुरू केलेली ही पहिली शाखा आहे। वाईतील एक व्यापारी या नात्यानं आपल्याकडून ही अपेक्षा व्यक्त करतो की वाईतल्या छोट्या व्यापाऱ्यांची डिमांड कर्जाची किंवा आर्थिक मदतीची 1 लाख ते 5 लाख रुपयाच्या दरम्यानची जास्त डिमांड आहे। आपण जेवढं जास्त या लोकांना कनेक्ट करून घ्याल आणि संस्थेच्या वतीनं मदत कराल तेवढं वाईच्या बाजारपेठेला नक्की मदत होईल आणि हे व्यापारी वेळच्या वेळी आपले दिलेले कर्ज योग्य वेळेत भेटतील याची खात्री देतो। आपला व्याजदर योग्य असावा एवढी एक विनंती करतो। आपण या ठिकाणी नव्यानं सुरुवात केलेल्या संस्थेला माझ्या वतीनं वाई व्यापारी संघटनेच्या वतीनं मनापासून शुभेच्छा देतो। धन्यवाद। सोसायटी मुंबई हिच्या 27व्या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी इथे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले वाई नगरीचे उपनगराध्यक्ष घनश्यामजी चक्के साहेब आणि या कार्यक्रमाचे उद्घाटक PSI वाळुंज साहेब, माजी नगरसेवक सचिन दादा, संतोष दादा आणि उपस्थित सर्वच, आपण एक चांगल्या दिशेचं पाऊल ह्या वाई नगरीत टाकत आहात। त्याला यशस्वीरित्या चांगलं पाठबळ देण्याचं काम आम्हा सर्वांच्या वतीनं आम्ही करू। तुम्हाला जी काही मदत लागेल, प्रशासकीय मदत असते तर आज ज्यांचे सिंगम म्हणून ओळख आहे वाई तालुक्यात ते आमचे साहेब आहेतच तुमच्याबरोबर, पण इतरही काही गोष्टींची मदत तुम्हाला लागली तर तुम्ही 100% हक्कानं आम्हाला आवाज द्या। आम्ही वाईकर नागरिक सदैव आपल्या बरोबर आपल्या खांद्याला खांदा लावून या शाखेची 30वी शाखा वाई तालुक्यात कशी परत आपल्याला सुरू करता येईल या दृष्टिकोनातून आम्ही तुम्हाला मदत करू एवढीच आज सगळ्या वाईकरांच्या वतीनं तुम्हाला आश्वासन देतो। आणि आपल्या पुढील वाटचालीस माझ्या वतीनं, अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या वतीनं, माझ्या पैलवान ग्रुप महाराष्ट्राच्या वतीनं, माझ्या आजी माजी सैनिक संघटनेच्या वतीनं आपल्याला लक्ष शुभेच्छा देतो। मुंबई याची स्थापना 31 डिसेंबर 2021 रोजी झाली।
पहिली ब्रँच आम्ही कोकरूडमध्ये चालू केली. आज आम्ही 27वी ब्रँचचं ओपनिंग केलेलं आहे. 22 तारखेला आमच्या आटपाडी ब्रँचचं शुभारंभ होत आहे. साधारणतः आम्ही 100 करोडचा टप्पा आम्ही पूर्ण करत आलेलो आहोत आणि आमच्यासारख्या सर्व व्यापाऱ्यांनी, मध्यमवर्गीयांनी आणि सर्व लोकांनी आम्हाला चांगल्या प्रकारे मदत केलेली आहे. मोहिते साहेबांचं 1992 पासूनचं करिअर या क्षेत्रामध्येच आहे. त्यांनी 2 बँकेमध्ये 2 पतसंस्थांना अगदी 1-2 करोडला जॉईन करून 100 करोडच्या वरती त्यांनी नेल्या पतसंस्था. आणि मग असं विचार मित्रांनी मिळून आपण चालू करावं म्हणून 2021 साली आपण ही संस्था चालू केली. साहेबांच्या तशा 6 वेगवेगळ्या क्षेत्रातल्या संस्था आहेत. सारथी मायक्रो फायनान्स आहे, संकष्टी नागरी पतसंस्था आहे, सक्षम नागरी सहकारी पतसंस्था आहे पुण्यामध्ये, शीतल नागरी सहकारी पतसंस्था आहे आणि महावीर पारस महावीर नावाची मुंबईमध्ये संस्था आहे. संकल्पना फायनान्स कंपनी पुण्यामध्ये आहे. तर आम्ही सर्व आमचं एकत्र ग्रुपमध्ये आम्ही काम करतो आणि खूप पॉझिटिव्ह पद्धतीने आम्ही सर्व घेतो. म्हणजे नेरेटिव्ह खूप आहेत सगळीकडे. पतसंस्था बुडण्याचं प्रमाण वगैरे खूप आहे, पण साहेबांचा एक क्षेत्रातला अभ्यास, माळी साहेब आमचे एवढ्याच अनुभवाचे आहेत. या दोघांच्या अभ्यासातून आम्ही क्रायटेरिया ठरवून आम्ही खूप चांगल्या पद्धतीने वाटचाल करत आहोत आणि समाजातल्या सर्व पद्धतीच्या लोकांचा आम्हाला त्याच्यामध्ये सहभाग चांगला मिळतो. त्यामुळे संस्था आमची लवकरच मल्टीनॅशनलच्या मल्टीस्टेटपर्यंत आम्ही चाललेलो आहोत. धन्यवाद. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन